देव महिला मंडळ गुरुवार संपले का? संपले. बरं काही वागण्या बिगण्यात फरक? बरं किती गुरुवारापैकी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पाया पडल्या? नाही. मग काल झक माराय गुरुवार गेले. अहो पार्वतीनं गुरुवार गेला आणि शंकर धाव्या जेवला. काय उपयोग त्याचा? पार्वतीचं दणका उठला. दुर्गे दुर्गड भारी. शंकर म्हणतो लिंबू पी लिंबू पी. चार चार गुरुवार करतीन सासरो पशी मारी ती. काय बेग त्याचा काही करायची गरज नाही. ओवे ओव्याम प्रमाण आपण पाठपर्यंत येणार. तिसऱ्या देते टाळकरी मंडळी महाराज मंडळी सर्वांसाठी तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न वजावे आणि तुम्ही तीर्थाशी ना जावे. तुम्ही देवाला जायचं नाही, बोंबलं धिंडायचं नाही. काशीला जातो कशाला? आणि काशीला जाणार हे अडपट ध्यानात ठेवा. काशीला गेले हो परत जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे. काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो व तिथं मारावं लागत आहे. हे बावळट काशी गावात येतं मी दाव्यास खात नाही कानपाट बुडीन. काशीचा दाव्यास समान काय? तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला? पैसे घालवले चिकून आलं तर गाय तू झालं कमी पडली आणि दोन पोरं वाहिली निघली. हीच काशी झाली. गेलता का तिकडं काशीला? आणि हे ट्रिपा काढणं आमच्या बाबा लोकांचा धंदा झालाय. पैसे उरा द्या दिवस निघा द्या. उरलेल्या पैशाचं बायकोला गजरा घेऊन आला. दोन्ही काश्या खुश. ही काशी खुश ती काशी खुश. आणि काशीला जायची हौश यांना नाही, यांना लई. हा हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. याहीन याहीन सारं गाचपान घेऊन चालली काशीला. मग तू म्हणाल महाराज काशीवर एवढं वाईट कोण बोलला? ओवी आपल्याकडं मोक्ष देऊन उदार काशी होय किरपरी वेचावे लागे शरीर ती गावी. तुम्ही शरीर न पिडावे, तुम्ही देवांतरा न भाजावे, तुम्ही देवाला जायचं नाही, बोलून हिंडायचं नाही, दीड दीड 10 दिवस जुळीत बसायचं नाही. 9,000चा बोकड कापला देवाला. 9,000चा बोकड आणि देवाला वाहिल्या नख्या खूर खूर. हे लोक नख्या गावात माहिती त्या शिजत नाही. त्या शिजल्याना देह वासवत मेला. आई जाऊ मला सांगा कोणती बाई सहज म्हणते? सहज आमच्या बापाच बाप मेला लय भोळा महादेवी. सहज म्हणते ती. त्यांना एवढं काही समजत नाही. एखाद्या मजुराच्या हिशोबामध्ये 200 रुपयाचा घोळ झाला का ती मजुराला काय म्हणते? त्यांच्या भरोसा ठेवू नका, ते एकदम भोळे. आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा भोळा महादेवी. पण ह्या टोळीतला एखादा असा म्हणला का कमाय पप्पेची आई भोळी महादेवी. अरे तो म्हणतो कोणालाही सांग पप्पेची आई सांगू नको कोणाला. अहो स्त्री आहे ती. माणसाची बायको जीवनात 3 वर्षात 3 आणखी नाटक करते. 3 वर्षात 3 वाक्य बोलती. 3 वर्षात 3 वाक्य बोलती. ऐक पहिलं वर्षाचं वाक्य. आठवा तुमचं नवीन वर्ष आठवा. पहिलं वर्ष. अहो 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 ऐकलं का? पहिलं वर्ष संपलं. दुसरं वर्ष ऐकलं का? तिसरं वर्ष कान फुटले का? 4थ्या वर्षी तो म्हणते दिंडीचं प्रस्थान का आहे? आला आमच्या बोकांडी. बरं इकडे येऊन का सुईना राहतो दिले एका दिंडी 2 दिंड्या करून पाहता काय माहिती? सुटका नाही. अभंगातले 2 मुद्दे संपले. तिसरा मुद्दा आज गायकवाड गोविंद मंडळ बोले सिटी महिला पुरुषी बचत गटाच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, सासरे लोपाशी मारणार बाया, कॉलेजच्या पुरी पळून जाणार पुरी, बापलीचं दवाखानावर पुरी, वेवडे बिवडे जुगारी बिगारी पुढारी बिढारी. उद्या म्हणण्यानं कोण मा नाव नाही घेतलं. मी कीर्तन मा नाव नाही घेतलं. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज सर्व गावकरी मंडळीने एवढं सुंदर असं नियोजन केलंय म्हणून सर्व गावकरी मंडळींना, सर्व तरुण मंडळींना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आजचे सर्व यजमान त्यांना सुद्धा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आणि आज एवढं गोड नियोजन केलं. आता माझ्या कीर्तनाची एक खूबी महाराज, माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठेवलं तर तो माणूस 100 वर्ष जगतोय.
माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतंय. माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतोय. आणि माझं कीर्तन जर लग्नात ठुलं बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही, हा विनोद नाही. आणि आजच्या कीर्तनामध्ये सगळ्या बसणाऱ्या माणसांना पाया पडून सांगतो, थोडा हसत जा, हसत जा, गॅरंटी नाही, हसत जा. आणि हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात, आणि जी गालात असतात प्युअर मुक्या माझाची असतात. अहो अहो जी माणसं मोठ्याने बोलतात ते आतून बाहेरून निर्मळ असतात, पण जे हळूच बोलतात लबडेबाज असतात. अहो जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असते. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असते. हसत जा, हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान, सगळ्यात मोठा, कॅमेरावाले आपल्याला हस म्हणतोय. ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणाला स्माईल त्या दिवशी आपण फाशी घ्यायची. ते आपल्याला म्हणते स्माईल, आपण म्हणायचं हे का. असंच जा, हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. म्हणून आजच्या अभंगामध्ये नामदेवराय नियम करतात काय, आता एवढं मोठं गोड नियोजन आपल्या सप्ताहाचं, एवढा मोठा भव्य दिवस सप्ताह तुम्ही करताय. आता आपल्याला आपल्या सप्ताहामध्ये काही एक दोन संकल्प करायचे आहेत. तुम्ही पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. पण नुसती कीर्तन ऐकू नका. महाराजा दाम झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालो पैसे कमाई, तुम्ही लागली जमिनी काय. चला आता आपल्याला एक दोन संकल्प करायचे. तुम्ही पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. पण चांगलं सांगणं माझं काम आहे. आपला एखादा माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण काय करतो, त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो. तर आजपासून असं संकल्प करा की ती राख नदीत टाकू नका, घरी घेऊन या. घरी घेऊन या, गोणीमध्ये भरून घरी घेऊन या. शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा. सगळ्यात कल्याणाचं काम. कारण नदी ही माता आहे. नद्या स्वच्छ ठेवा. आणि यात सगळ्यात दूषित जर काय झालं असेल, नदी आणि पाणी,
गॅस्ट्रो, अटॅक हे जे रोग आहेत, तुम्ही एक अभ्यास करा सगळी एज्युकेटेड लोक, पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हता. मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? हा नवीन ॲटम आला कुठून? बरं हा सगळा खेळ कधी झालाय? या आता तांबड्या वाढल्या, पांढऱ्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढ, अरे तू वाढते ना पण गपची बस ना. आता हे पेशी वाढण्याचं कारण आहे बरं का, ऐका बरं का एज्युकेटेड लोक. आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो. आता डॉक्टर काही पहिल्यासारखे हाय ब्रिलियंट नाही. पूर्वी ज्याला जास्त मार्क तो डॉक्टर व्हायचा. आता तसं नाही. आज 48%, 48 ओनली. यारला घालायचे लायकीच नाही. त्याचा मला मेडिकलला प्रयत्न करू. तू प्रयत्न नको करू, तो पहिलाच प्रयत्न फेल गेला. आता ते पैसे जरा डॉक्टर झाले, कायला माणसं नीट होती, त्यानं हॉस्पिटल टाकलं. पेशंट गेला, उभ्यानं काही नाहीच, झोपा. झोपलं, तोंड वाचवा, दात वाचवा, वरून धारा, सोडा मोकळं, धारबळ तोडून सोडा मोकळं, पालते वा, उताने वा, सरळ वा, मॅकपा काय होतं तुम्हाला? मग एवढा टाइम का व्यायाम चालू होता का काय? लगेच कागद आणि पेन, सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परवा दिवशी परत आले, झोपा. अरे आता हे पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक? पेशी वाढण्याचं कारण आहे का? 1 व्यायाम नाही, 2 80% जनता मसालेयुक्त पदार्थ खाते. आणि त्या मसाल्याचे फक्त दोघांनाच सूत्र घालतात, त्या आचार्याला आणि किराणा दुकानदाराला. तिसऱ्याला यादीच वाचता येत नाही, नावच ऐकलं नाही. बरं लोकांना नाव सापडा द्या कुठं काही समजत नाही. आणि मसालेयुक्त पदार्थांमुळं माणसांना प्रॉब्लेम आलेत, व्यायाम राहिला नाही, आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं, परिणामी पेशी वाढल्या. आता डॉक्टर बिक्टर कोणी असेल तर नीट ऐका. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. बावळटपणा डोक्यातून काढून टाका. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक काय होतो? अटॅक हा रोग नाही. असं तर डॉक्टरला का आला? त्याच्यात उशाला गोळ्या होत्या. अटॅक हा जळकाट माणसांना येतो. दुसऱ्याच्या दारा पुढे नवीन वा पाहिली, मग बाकीची म्हणले पाहुण्याची तिथे आले, मी आलो ना. हो, आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो, त्याच्यावर औषध सांगतो आता तुम्हाला. 1 बोलणं बंद झालं. लोक बोलणं, जो प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत पाप्याची गेम आहे, एका खोलीत गुड्डीची गेम आहे. या दोघांचं काय चाललंय ज्यांनाच माहिती आहे, पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम. पूर्वी एसटीत गारका व्हायचा, आता एसटी आली बी गेली बी, कानात वायरी, नुसतं झुलायचं. अहो एका बाईनं भात खाल्यावर वरण मागितलं, तिला समजानाच आपण काय खाल्लं. कानात वायरी, नुसतं झुलायचं. अहो एक तर ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढलं. कंडक्टर म्हणले तुम्ही आता तर आले. बघा काही एसटीत बसत, त्या कंडक्टर 10 मिनिटं त्याच्या पुढं होता तिकीट काढाय. तुकडी तिकीटच काढीन हालत होता, त्यांना कानपिटीच ठेवून दिली. सवत. अहो एक तर गाईचं दूध काढाय गेलं आणि कानात वायरी, बादली तर न्याव का नाही, अख्खं दूध खाली गेलं. 2 कॉलेज चावलादी मोटरसायकलवर चालल्या. एक गाडी याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात. बाबूरावाला धनगरवाड्यात घुसला. सगळं झालं, कुत्रच आडवा आलं, वायरच गुतली, म्यालच दे. अहो एक तर लगवीला गेला आणि फोन आला, मग चेन तर खोलाव का नाही. चेन सुद्धा खोली नाही, ख्या बुटात पाणी गेलं. काय पागल झाली पागल झाली माणसं मारा. महिला मंडळ, झोळीमध्ये पोरग रडतंय, झोळीमध्ये पोरग रडतंय. त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईनं ती झोळीतून खाली काढलं आणि फरशीवर ठेवलं आणि दूध तापवाय गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटातही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोराला. पोरा जवळ आली, खाली हात केला आणि वर फोन आला.
आता दूध पोराच्या हातात देऊन बोलाय का रोग झाला का वर्गा पाणी ती खाली कुत्रीचं पिलू ना दूध पिऊन गेलो. हा विनोद नाही, हा विनोद नाही. महाराज तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा म्हणजे दुःख हलकं होतं. आणि या मोबाईल मुळे संवाद संपला. अहो माणसाचा सोडा नवरा बायकोचा संपला. अहो एका खाटावर दोघं बोला ना, दोन कोपऱ्यात दोघं याचा पबजी तिचा टिकटॉक. 4 वर्ष झाले पाळणा नाही, सुतळी नाही, दोरी नाही. न बोलण्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. 1 मोबाईलमुळे माणसं बोलायची बंद झाली. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. एकटीच वासा द्या येड्या बाबळीत, मोरीत, तुरीत, उसात. मग उसाला तुरे काऊन येणे यंदा. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईलमुळे मेंदू खराब झाले. 4 मोबाईलमुळे सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली. आणि 5 मोबाईलमुळे दृष्टी गेली, दिसत नाही पोरांना. आणि 8वा मोबाईलमुळं झोप गेली. झोपती नाही. ह्या मोबाईल वापरणाऱ्याची अवलदी नाही. या झोपती नाही. निम्या रात्री एकानं गोदडी फाडली, टर टर गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल्यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय. तिच्या मुली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडी ना. अविनोद नाही, अविनोद नाही. महिला मंडळ एक वाक्य पाया पडून सांगतो. महिला मंडळ या लहानाल्या पोरांना जरा मोबाईल पासून जरा दूर ठोसा. आपल्याला वाटतं एकुलते एक, पण ते राहिलं पाहिजे ना. आपल्याला पाणी बाजाय पोर जगलं पाहिजे. 70चं म्हातारं बिन चष्म्याचं वाचित आहे. इंग्लिश मिडियमचं उचलून गाडीत बसवा लागत आहे. 2 ड्रायव्हर दिसत त्याला एका गाडीत. ते म्हणतं एका गाडीत 2-2 काका कश काय. तिच्या मुली आपल्या घरात एकही काका नाही. हा विनोद नाही, हा विनोद नाही. आणि ह्या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. आता अटॅक येऊ नये याच्यावर औषध सांगतो. 1 काल काय झालं आठवू नका. काय चिंता करायची. कॉलेजला असताना पुरीन तुला धोका दिला, देऊ दे तुला एकटेल दिला का. अरे शेती घमेले तू चौथा येड्या. पोरीसाठी मरतो का तरी रे भंगरी. यार सिर सलामत तो पगडी 50. पोरीसाठी मरतो का. 1 काल काय झालं आठवू नका. उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज वाईट होऊ नका. अटॅक येणार. अटॅकला दुसरं औषध, अटॅकला दुसरं औषध. भांडणाचा मुद्दा माघार घेऊन टाका. आता भांडणं करायचे, मारामारी करायची, दंगली करायची, बॉक्सन बॉक्सी करायची दिवस आता राहिले नाही. अहो कायदा कडक झाला. या 10 वर्षात महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करतंय. बरं त्या बिचाऱ्या पोलिसांनी तरी काय काय करावं. पोरगी पळून गेली, बरं आपली गेली ना, चाललंय तुझा पोलीस स्टेशनला. त्या पोलिसांनी त्याला आत घेतलं पाहिजे. इकडे पोरगी गेली का तू आतल्या खोलीत चाल. एक दांडकत राहता आता 2-4 लावणे आणले पाहिजे नुसते. तुका जपाला असला होता का पोरगी पळून गेली मला सांगायला. पोर सापडत नाही तर तुला सोडित नाही बस आत. काय आहे बापन काय. आता सध्या पेपरला एक बातमी असते बघा. पेपरला एक बातमी असते. अल्पवयीन मुलीला फुसलावली, अल्पवयीन मुलीला फुसलावली, अल्पवयीन मुलीला फुसलावली. आता छापणारे पहा किती हुशारी. 15 वर्षाची टोनगी ती आणि तिला काय म्हणत्या अल्पवयीन. आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षा कोणाला देत्या. पोराला. आरोप कोणावर ठेवता. पोरीच दोष नाही का. अय 15 वर्षाची टोनगी आली ती. तिला समजत नाही का का हे पोरग आपल्याला फसवतंय. त्यांनी दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्यांनी दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून ममलं धिडत येईन परत भुकती. तुला लाज नाही वाटत. आणि हा विनोद नाही महाराज. आणि सगळ्या गोष्टीला पोरीची आई जबाबदार आहे. सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात. खोटं बोलायच नाही. कोणती बाई कीर्तनात बसली तुम्ही पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही. माहित नाही. बोट वर कर मी सत्कार करतो तो. बरं जाऊ दे आजचं पाकिट देतो कर बोटवर. समजत नाही का. अविनोद नाही महाराज, अविनोद नाही. आपल्या मुलीच्या केसाची स्टाईल बघा. आपल्या मुलीचा मोबाईल चेक करा. त्यात 1000 रुपये बॅलन्स आलाय. आपल्या मुलीचं एसटीचा पास पहा. 8 दिवस झाले पंच नाही. आपल्या मुलीचं राहणीमान बदललंय. आपल्या मुलीचं बोलणं बदललंय. हे तिच्या आईला समजत नाही. आयुष्यभर विचार करण्याचा मुद्दा आहे. बरं पोरी इतक्या बिंडोक झाले तो या 2-4 वर्षात. चांगल्या हुशार पोरणं प्रेमच करीन. पार भंगरी परव प्रेम. त्याच्या बगलात गोचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला उवा. आणि त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे.
हवी विनोद नाही महाराज, विनोद नाही, फक्त काय आहे सत्य आहे. अरे प्रेम करायचंच आहे ना, तो या राष्ट्रावर करा. प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा. प्रेम करायचं जर असेल ना आई बापावर करा.